कोल्ड्रिंक आहे पूर्ण जिरा फ्लेवरचा. हा एक पॅकेट आहे इकडे, हा एक पॅकेट आहे आणि इकडे सर्व स्प्राईट वगैरे घेतलेत. हे किती 80ला बोलतोय ना? किती 50 आहे? 50 आहेत ना? हे 50ला 25 आहेत ना? बरं आहेत तरी पण. ताई हे कसे आहेत? 70ला. घरात दरवाजे ठेवायला होतात. हे पण ना परफ्यूमच आहे, हे लग्नामध्ये वगैरे वापरायला. लग्नामध्ये कसं थोडं दिसायला चांगलं आपण करतो. हा मस्त स्मेल वगैरे छान आहे. आवडला होता हा घेऊया ना मग. हा एक घेऊया. 250-300 पासून स्टार्टिंग आहे. छान आहे लेडीजची. हा अशा टाइप मध्ये नेकलेस वगैरे ज्वेलरी वगैरे हा सेट आहे पूर्ण, इयरिंग आणि नेकलेस आहे. भरपूर व्हरायटी आहे बघा. आणि हाईट कितीला आहे का? 120. गिफ्ट वगैरे पण आहेत सगळ्या. हा ते बघा तिकडे सर्व लावलेत गिफ्ट, तुम्हाला दाखवतो. फ्रेम वगैरे पण आहेत आणि मूर्त्या पण बघा, हे सर्व गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. हे बघा याच्यामध्ये ना मोठ्या साईज मध्ये पण फ्रेम आहेत. ते स्पार्कल मध्ये आहेत. स्पार्कल मध्ये स्पार्कल महाराजांचे पण मस्त मस्त ते बघा. काय रेट आहे चष्मांचा काका? 120 पासून आहे. बरं आहेत. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता ना आपण चाललेलो आहोत मंडणगड मार्केटमध्ये. स्वीकारताच्या लग्नाचा काही सामान आणायचं आहे. मुंबईवरून बराच सर्व सामान आणलेलं आहे, बाकी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याच आणायच्या होत्या. त्यासाठी बोललो की जाऊया तिकडे मंडणगड मार्केटमध्ये. आणि तिकडे ना मामाचा पण शॉप आहे, तर तिकडे पण आपण जाऊ. तिकडून पण काही सामान आणायचं आहे आणि आता निघालेलो आहोत तिकडे जायला. तर मंडळी इकडे ना आता आलोय काकीच्या माहेरी आलोय. काकी हा घर आहे ना पूर्ण? हा आता थांबलोय इथे, नंतरला भाई मंडणगडला जायचंय ना. सर्व बसले, दाखवतो काही घर दाखव कसा आहे तो. हा बघा हा इकडे आहे. देवघर तिकडे आहे ना काकी? नवीन घर बांधायचं आहे ना. हा काम चालू आहे आता म्हणजे घराचा सर्व चालू आहे. आता बसली दादा पण आहे इकडे आणि शिकुदा पण आहे इकडे, जरा आराम करतो. इकडून काय शिकुदा कोकम सरबत घ्यायचंय ना? इथून कोकम सरबत चांगला फ्रेश भेटतो, तो मग घ्यायचा आहे. कोकम सरबत एकदम ओरिजिनल. चला आता निघतो इथून आम्ही. इथून डायरेक्ट मंडणगडला जायचंय. बंद पडली रेंज लागी चालू झाले. आता काढतोय गाड्या. इकडे बाईक आहे, स्कूटी आहे, भाई पण काढतोय. ही स्कूटी ती दादा आतमध्येच पार्क केलंय, काढतोय आता. चला काकी येतो. आता काढता येते बघा. ही चढण आहे ना, इथून आम्ही आलो. लय खतरनाक अशी उभी चढण आहे, चढवायला भारी पडतो. चढवतो दादा बाहेर असा पूर्ण गाडी काढतो, नंतरला जाऊया निघूया. चला आता वरती आलोय, निघतोय ती लोक डायरेक्ट आता थेट मंडणगडला. तर मंडळी आता ना आपण मंडणगडमध्ये पोचलेलो आहोत. हा इकडे पूर्ण मंडणगडचा मार्केट आहे. हा बघा ह्या साईडला पण ना भरपूर सर्व दुकान आहेत. इकडे गेला ना हा मंडणगडचा बस स्टॉप आहे मेन, आणि हा पूर्ण ना इकडे सर्व शॉप लागलेले असतात. त्या साईडला सरळ पण भरपूर शॉप आहेत आणि इकडे पण बघा, हे बघा पुढे पण ना सर्व भरपूर शॉप लागलेले आहेत. आता इकडे ना आपल्याला सर्व सामान वगैरे घ्यायचं आहे. तर इकडे ना आता बाईक स्कूटी सर्व पार्क केलंय. आता निघतोय मार्केटमध्ये सर्व सामान घेण्यासाठी. चला बघूया काय काय सर्व लिस्ट बनवून आणलंय. आता काय काय भेटेल बघूया आता मार्केटमध्ये. म्हणजे आम्ही ना आता मामाच्या शॉपमध्ये चाललोय. मंडणगडमध्ये ना मामाचा शॉप आहे बघा. आलोय आता. सैली फॅशन दिसतोय हा शॉप आहे. आधू असेल आतमध्ये, असेल. हा हाच शॉप आहे. हा बघा सैली फॅशन आहे, माझ्या मामाचा शॉप आहे. चला पोचलेत आतमध्ये, चाललोय. आलंय आधू आहे ते. आधू अरे कसं आहे? हा मस्त. आताच येतात. हा आताच येतोय. आता सामान घेत होतोय शिकुदाचा, तिकडे आलोय. हा बघा हा मामाचा शॉप आहे आतमध्ये. हा बघा बऱ्याच सर्व गोष्टी मिळतात इथे. तर आता इकडे दुकानामध्ये काय काय मिळतं म्हणजे? आपल्या शॉप मध्ये आहे ना ते सगळं कॉस्मेटिकचं सगळं आहे. हे सगळे काजळ वगैरे सगळे विविध कंपनीचे, नोज स्ट्रिप्स वगैरे सगळं म्हणजे कॉस्मेटिक मध्ये. फेस वॉश वगैरे, सनस्क्रीन, नंतर पिलग्रिमचे वगैरे फेस आपले हे शॅम्पू वगैरे आहेत सगळे. हे सगळं मॅट्रिक्स, लोरियल वगैरे असे म्हणजे सगळे ब्रँडेड वगैरे सगळे प्रोडक्ट आहेत आपले. अच्छा, आणि फ्रेम वगैरे पण आहे ना? हा फ्रेम वगैरे पण आहेत सगळ्या. गिफ्ट आयटम आहेत सगळ्या. अच्छा. त्यानंतर इकडे सगळ्या बँगल्स वगैरे आहेत, क्लिप्स वगैरे आहेत. भरपूर व्हरायटी मध्ये तिकडे बघायला गेलं ना सर्व आहे. नवीन नवीन डिझाईन पण येतात ना? हा सगळं मस्त. आधू म्हणजे नवीन नवीन माल आणत असतो एकदम. असं ज्वेलरी आयटम मध्ये वगैरे लागले तर ह्यामध्ये पण खूप सारे आहेत.
हे सर्व इयरिंग आहेत ना, हे बघ यामध्ये असे भरपूर व्हरायटीमध्ये. लेडीजचा A to Z गोष्टी आहेत ना तू. हा लेडीजचं म्हणजे सगळं आयटम आहे. हा आणि कॉस्मेटिक आपले गिफ्ट वगैरे पण आहेत सगळ्या. हा ते बघा तिकडे सर्व लावलेत गिफ्ट, तुम्हाला दाखवतो. फ्रेम वगैरे पण आहेत आणि मूर्त्या पण बघा, हे सर्व गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत, बाकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या आहेत भरपूर. म्हणजे असे डेकोरेशनच्या घरामध्ये आयटम लावतात ना ते सर्व. टेडीबेअर पण आहेत आणि हे इकडे फ्रेम आहे. आजू फ्रेम म्हणजे असं बनवून पण भेटतो काय? हा बनवून पण भेटते आपल्याकडे जशी हा ना? पाहिजे तशी. हा. आणि हे नेकलेस आहे काय? हा अशा टाइप मध्ये नेकलेस वगैरे ज्वेलरी वगैरे सगळं पण हा सेट आहे पूर्ण, इयरिंग आणि नेकलेस आहे. यामध्ये भरपूर व्हरायटी आहे बघा. असे कॉपरला सगळे आयटम असतात. लोखंडमध्ये काही ठेवत नाही जास्त, मोठे सगळे कॉपरला. भारी आहे, ते खराब नाही होत म्हणजे माल कॉपर. भरपूर. आणि हे पण आहेत ना आर्टिफिशियल आहेत ना हे हे दागिने? सगळं बेंटेक्स मध्ये. अच्छा, बेंटेक्स मध्ये. हे बघा डिझाईन बघा, ते मस्त डिझाईन आहे. त्यानंतर याच्यामध्ये झुमके वगैरे लागले ते ह्यामध्ये वगैरे पण आहे. हे बघ. ह्या पण भारीतले आहेत, मस्त आहे. आणि अजून हा दुकान कुठे आहे रे मंडणगड मध्ये? हे आपलं नाक्यावरून आलं ना इकडे आपल्या आंबेडकर स्कूल, त्या इकडे येताना इथे दीपक गोसळकर बिल्डिंग लागते. अच्छा, तिथे आतमध्ये राईट मारायचा आणि पहिलंच आपल्या. म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं असेल ना, लेडीजच्या सर्व गोष्टी मिळतात हा बघा. सर्व कॉस्मेटिकच्या गोष्टी आहेत, बाकी डेकोरेशनच्या. हा गणपतीच्या सीझनला वगैरे डेकोरेशन वगैरे सगळं माल भेटतं. दिवाळीत पंती वगैरे ते पण सगळं असतं. हा आणि इकडे ना बघा दुकानाचं कार्ड आहे, सर्व ॲड्रेस वगैरे लिहिलेलं आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे. दुकानाचं नाव सैली फॅशन आहे. तर तुम्हाला काही घ्यायचं असेल ना, खास करून लेडीज लोकांना, तर तुम्ही इकडे शॉपमध्ये व्हिजिट करू शकता. A to Z गोष्टी आहेत ना लेडीजच्या. आणि मार्गशीर्ष वगैरे असं जेव्हा सीझन असते ना, हा त्या टाइमला त्याच्या सीझनचा माल, सिजनेबल माल पण भेटतो आपल्याकडे सगळं. अच्छा, हे पण भारी आहे ना. आता ह्यामध्ये खूप चालतात सध्या. नवीन जे डिझाईन येतात ना ते अदुकडे असतात, म्हणजे शॉपमध्ये असतात. वेगवेगळ्या भरपूर प्रकारचा माल येतो इकडे. आम्हाला ना ऍक्च्युली परफ्यूम वगैरे बघायचं होतं, हे अजूनही दाखवलं. हा पूर्ण सेट आहे ना? हा पूर्ण सेट. कसं आहे, असं कोणते कोणते याचे असतात? हे बेलाविटीचं पूर्ण सगळं मेनचं सेट येतो पूर्ण. अच्छा. ऊद येईल, त्यामध्ये क्ल्यूब येईल, गॉट येईल आणि सिओमॅन येईल. आम्हाला म्हणजे ना काही सामान घ्यायचं होतं, हे परफ्यूम वगैरे बघत होतो आणि सनस्क्रीन वगैरे होती. हे बघ, हे आता गावाला आल्याच्या नंतर ना म्हणजे वापरायचं चांगला होतो. आणि इकडे फेसवॉश बघत होतो बघा, एक फेसवॉश घेतलेला आहे. हे पण ना परफ्यूमच आहे. हे बोला अजून चांगला आहे, हे लग्नामध्ये वगैरे वापरायला. लग्नामध्ये कसं थोडा दिसायला चांगलं आपण करतो. हा मस्त स्मेल वगैरे छान आहे. फ्रेग्रन्स वगैरे आवडला होता म्हणून घेऊया. काय गावाला कसं बघ, एकदम पॅकिंग पण एकदम क्लासिक वाटते, प्रीमियम आहे. प्रीमियम क्लास आहे आणि फ्रेग्रन्स खूप छान आहे. हा घेऊया ना मग. हा एक घेऊया. लग्नामध्ये आपल्या गावाला गरमी पाहिजे आपल्याला. सनस्क्रीन मेन होती, हे घेतोय. हा एक आणि हा एक. हे बघा इकडे ना असे वॉच पण आहेत, भारी भारी प्रकारचे डिझाईनचे वॉच आहेत मामाच्या शॉपमध्ये. आणि इकडे सर्व फ्रेम आहेत. फ्रेम मध्ये ना भरपूर व्हरायटी आहे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे सर्व फ्रेम आहेत. इकडे टॉईज पण आहेत लहान मुलांसाठी. बघा क्रिकेट बॅट बॉल कार वगैरे. आणि हा टेडीबेअर बघा केवढे मोठे आहेत, मोठ्या मोठ्या साईजचे पण टेडीबेअर आहेत. हे बघा अशामध्ये ना मोठ्या साईज मध्ये पण फ्रेम येतात. हे किती बाय कितीचे आहेत? हे सर 1.5x3 आहे, 2x3 आहे. 2x3 मोठी साईजचे भरपूर. या भारी दिसतात हा हे स्पार्कल मध्ये आहेत. स्पार्कल मध्ये. स्पार्कल महाराजांचे पण मस्त मस्त ते बघ, छान आहेत. घरामध्ये ऍक्च्युअली लावायला छान दिसतात ना. स्वामींची पण आहे त्यामध्ये. चला तर निघतोय बघा, सर्व शॉपिंग वगैरे झालं इकडे. अजून पण काही सामान घ्यायचंय. अजून सामान घ्यायचं बऱ्याच, हा शर्ट पीस वगैरे, परत आपले प्लेट वगैरे घ्यायच्यात. ते आता बाहेर आपण बघूया, हा सर्व घेऊया. मग सर्व झाले तर तुम्हाला दाखव, पुढे घरी निघू आपण. आणि नंतर आधू आंबोली तिथे ना येणार पण आहे. येणार आहे. हा सोबत आपल्याजवळ असेल 6:30 वाजेपर्यंत निघूया ना. हा मग जाताना तोपर्यंत आपल्याला टाइम होईल. म्हणजे आपला 1 तास लागेल शॉपिंग साठी. हा अजून फ्रेंड सोबतच निघू आपण. हा सोबतच निघ. चल मग निघतो आम्ही. होय. चला आहे ते आता इकडे ना आम्ही शर्ट पीस घ्यायचं होतं, त्यासाठी आलो इकडे शॉपमध्ये. बघतोय आता शिकूला बघतोय इकडे. व्हाईट दाखव ना, व्हाईट आणि ब्लॅक मध्ये कॉम्बिनेशन असतो. व्हाईट मध्ये पाहिजे. हा व्हाईट मध्ये बघायचं असतं, बहुतेक व्हाईट चांगलं. हा बहुतेक व्हाईट छान दिसतं. इकडे आता ना आम्ही सिलेक्ट केलंय, त्यांनी दाखवलेले ऑप्शन वेगवेगळे. हा आम्हाला आवडले शर्ट पीस. तर कटिंग करून घेतोय, जेवढा मीटर लागेल तेवढा शर्ट म्हणजे बनवायला. काय रेट आहे चष्मांचा काका? 120 पासून चालू आहे. 120 पासून आहे. बरे आहेत, बरे आहेत 120 ला. आणि हाईट कितीला आहे काका? 120. लेडीजचे आहेत काय? पॅन्ट पीस पण घ्यायचं आहे ना? हो पॅन्ट पीस पण घ्यायचं आहे. मग पॅन्ट पीस बघूया. हां ब्लॅकमध्ये ना दाखवतात ते.
इकडे ना पर्स वगैरे पण सगळं. पर्सचा रेट काय हो? 250-300 पासून स्टार्टिंग आहे. छान आहे लेडीजची. इकडे घेतलं आहे पॅन्ट पीस आणि शर्ट पीस. टाकायचं ठीक आहे कुठं चला आता ना बघतोय अजून पण सर्व गोष्टी घ्यायच्या आहेत म्हणजे पत्रावळा वगैरे. आता इकडे शॉपमध्ये सर्व अस्त्रपीस वगैरे घेतलेलं आहे. अजून बघूया मंडणगडमध्ये कुठे सर्व शॉप आहेत. मार्केट पूर्ण फिरतो इकडे भरपूर सर्व शॉप आहेत. हे 50ला 25 आहेत ना. बरे आहेत तरी पण ठीक आहे. 25 आहे मोठ्या होत्या. हां तुझे 25 नाही ऑर्डर नाही असतात 25. हे घेतोय ना 60 वाल्या काय किती 50 घ्यायचे 50 ग्लास घेतोय. हे थोडे पाणी प्यायला आपल्याला आता घरी आता पाहुणे येते ग्लास जेवताना पण पाण्याचे अगोदर आणलेले आहेत ना. अगोदर मुंबईशी पण आणल्यात. मुंबईशी 1000-1200 आणल्या. ते पण थोडे घेऊन जाऊया. एक्स्ट्रा घेतलेले बरं बरं आपल्याला कामात येतीलच. हा हे पत्रावड्याचं घेतोय. 2 पॅकेट अगोदर पण आहेत. जास्त नाही थोड्याशा कमी पडत होत्या. 2 पॅकेट बोलतात 50ला एक आहे पॅकेट. पॅक मारायला इथे चेंज केलंय. हे जण साईज मोठी आहे याची. त्या अगोदरची जरा लहान साईज होती. हे किती 80ला बोलतंय ना. किती 50 आहे 50 आहेत ना. इकडे ना भिंतीला लावायची हुक आहेत 60 रुपयाला. रेट लिहिलंय वरती. हे बरे पडतात 2 किलोच्या वरती वजन उचलते. बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे. किचनमधल्या पण क्लिनिंगचे वगैरे. आतमध्ये आलं शॉपच्या. बघतोय तर सर्व गोष्टी इकडे. हे बघा पाईप पुसायची बार्जन वगैरे. ताई हे कसे आहेत? हा ताई ताई हे कसे आहेत? 70ला. घरात दरवाजा ठेवायला होतात. मोठ्यातले पण आहे ते. इथून काय नाही इकडून घेतलंय तर सामान. हे सर्व ग्लास आणि पत्रावड्या ना. तर इकडे ना आम्ही केकच्या शॉपमध्ये आलेलो. ऑर्डर द्यायची होती एंगेजमेंटची ना. एंगेजमेंटला केक कटिंग करायचं त्याची ऑर्डर द्यायला होतो. हा कोणता घेतोय? आता आपण 2 केक घेतलेत. एक रेड वेलवेट वाला घेतलाय आणि पायनॅपल. पायनॅपल. आता फक्त ऑर्डर देऊन ठेवलाय. हा घ्यायला नंतर एंगेजमेंटच्या 1 दिवस अगोदर घ्यायला येऊ. ठीक आहे तर बघूया. ऑर्डर दिलाय आता 1 दिवस अगोदर. मग इकडे परत यायला लागेल. कारण गावाला थोडे लोक म्हणजे असं मग 2 केक बरे पडतील. ते 1-1 किलोचे 2 घ्यायचे. पायनॅपल आणि रेड वेलवेट. हा एक चॉकलेटचा पॅकेट अजून पण आहे. किती बाय घेतले? 4 पॅकेट. 4 टोटल पॅकेट घेतले. ते मेलोडी चॉकलेट आहे. छान असते. 4 पॅकेट लागणार आहे. ते कसे वाटायला होतात सर्व लग्नामध्ये साखरपुड्यामध्ये. इकडे पंत्या पण घ्यायचे दाखवतोय. दुसऱ्या असं फक्त खालून थोड्याशा एकदम छोटी एकदम छोट्या एकदम छोट्या. ती सिल्वर मध्ये काय? हा सिल्वर वाली. सिल्वर मध्ये काय नशी बोलला किराया झाला. ही काका कितीला आहे पण ती? ही हा 90ला आहे. इकडे पूर्ण हार्डवेअरचं शॉप आहे. बरेच सर्व हार्डवेअरच्या गोष्टी आहेत. पंते घ्यायचे होते यांच्याकडे. सर्व बनवतात वाटतं. हे घंटे आहेत काय? हे काका घंटे आहेत काय? या हे पण चालेल. देखो अजून दाखवा. किती घ्यायचे? 2 घ्यायचे. 2 पाहिजेत ना. हे काय रेट आहे याचा? हे 45 रुपये एक 90 झाले. हे 10 रुपये 100 झाले. अच्छा हे 10 रुपयाला आहे का? हा 10 रुपये. हे 45ला. पण प्युअर पेचेचं आहे, प्युअर तांब्याचं आहे, सगळं आहे. पण ते महाग येतील. महाग पितळ तांबा महाग असतं ना. टेबल पेन घ्यायचंय 25ला बसतो. 25ला आहे. आणि बजाजचं घेतलं ना 26ला आहे. 3 वर्षाची वॉरंटी. इकडे ना आता पुढे आलोय. इकडे मच्छी मार्केट पण आहे सर्व. पण आम्हाला सर्व जरा मोठ्या थैल्या घ्यायच्या होत्या सामानासाठी. त्या बघतोय आता आहेत की नाही. हे बघा भरपूर मच्छी लागल्या इकडे. पापलेट वगैरे, कोळंबी, सुरमई वगैरे आहे. कोळंबीची साईज बघा केवढी मोठी. विकायला बसल्या सर्व कोळीन मावशी. काय हात काय पिशव्या मोठ्या? सगळं पिशव्याच्या दुकानात आलोय. हे बघा बऱ्या पडतात अशा थैल्या. 2 ना? 2 देऊ. कितीला आहे त्या? 20ला. 20ला. छोट्या वाटतात ना? त्याच्या मोठ्या काय हा तेवढ्याच. 2 घ्या की 3 घ्या? बरोबर 2 सांगितले. किती रुपये? 20 रुपये. इकडे ना आता सामान घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये काही सामान आहे, ह्याच्यामध्ये काही सामान आहे. बाकीचं सामान आहे ना भाई आणतोय सर्व. आता मी गाडी करतोय. भाई पुढच्या साईडला गेलाय. तिकडून काही सामान होतं ना तो घेणार आहे, कॅरी करणार आहे. तर त्यासाठी आम्ही डायरेक्ट तिकडेच जातलोय. हा कुठे ठेवायचा अकू? टिकीमध्ये राहाल काय? आता हा ठेव टिकीमध्ये. काम कर. हर हाल ना पत्रावळा नाही. हर हाल बघ.
हा काय हा ती पुढे घे. हा मी इथे ठेवू. चला निघतोय आता, स्कूटी चालू केले. चला तर मंडळी इकडे ना अजून पण सामान घेतलंय बघा. ह्या ना सर्व हा जिरा सोडा आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे कसं कोल्ड्रिंक आहे पूर्ण जिरा फ्लेवरचा. हा एक पॅकेट आहे इकडे, हा एक पॅकेट आहे. आणि इकडे सर्व स्प्राईट वगैरे घेतलेत. हे सर्व ना म्हणजे कोल्ड्रिंक वाटायला होणार सर्व लग्नामध्ये किंवा साखरपुड्यामध्ये ते उपयोगाला आहे ना, म्हणून आम्ही पूर्ण ना असं बंचेस घेतले आहेत. 24 ते 25 ह्याच्यामध्ये पॅकेट आहेत. ह्याच्यामध्ये पण 2 हे जिरावाले घेतलेत. इथे घाल ना. आता गाडीमध्ये सर्व ऍडजस्ट करतो. इकडे स्कूटीच्या इथे ठेवायचंय, तिकडे दादाच्या इथे ठेवतोय. हा तेवढं वजन बरोबर आहे. तर मंडळी आता ना आम्ही इथून निघतोय. आपल्याला इथून डायरेक्ट नायण्यामध्ये जायचंय. आम्ही कोकम सरबत अजून घेतलेला नाहीये. तिकडून लवकर निघालो कारण इकडे अर्जंटली पोचायचं होतं, सामान सर्व घ्यायचं होतं. आता तिकडे आपल्याला सर्व कोकम सरबत कॅरी करायचं आहे. आणि काकी पण तिकडेच आहे नाण्यामध्ये. तिला तिकडून पिकअप करून डायरेक्ट आपण आंबोली गावामध्ये आपल्या इथे जाणार आहोत सर्व सामान घेऊन. चला पोचलोय आता गावामध्ये. पार्क करून घेतोय सर्व स्कूटी. सामान वगैरे आता काढायला लागेल. जाम लेट झालं, जवळपास 8:30 झाले आता. चला काढतोय ना. हे लावलंय का कुठे बांधलंय? सामान आहे सर्व. वजन आहे तो. बॉटल आहे ते सर्व जिरूच्या. भरपूर वजन आहे. 2 पूर्ण हे सेट आहेत. हे तिथला काढतोय ना. तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे. आज आपण गेलो होतो म्हणजे लग्नाचं सर्व सामान आणायला मंडणगड मार्केटमध्ये. तुम्हाला तिकडे पूर्ण बाजारपेठ दाखवली की कशा प्रकारे बाजारपेठ आहे. आणि आपल्याला जेवढ्या पण गोष्टी सर्व घ्यायच्या होत्या त्या घेतल्या. आणि यायला थोडंसं लेट झालं, उशीर झालं. बराच टाईम आपण मार्केटमध्ये पूर्ण फिरत होतो, काही गोष्टी भेटत नव्हत्या. पण फायनली सर्व गोष्टी सामान वगैरे खरेदी झालेलं आहे. कोकम सरबत ना आपण डायरेक्ट नायण्यावरून तिकडून डायरेक्ट घरी आणला. खूप अंदाज झाला होता त्याच्यामुळे दाखवायला मिळाला नाही. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.